एखादा कुत्रा एवढा इमानदार असतो ना, एवढा इमानदार असतो, की घराची राखण करताना मालकाला बरोबर ओळखतो, पण मालका व्यतिरिक्त जर कोणी आला, तर त्याला वस्तूला हात लावायचा लांब गेला तिथे पाय पण ठेवू देत नाही. तो लगेच भुंकायला सुरुवात करतो. बरं का? असे अनेक प्राणी आहेत. अनेक प्राणी आहेत. एका मालकाने मुंगूस पाळला होता. कोणाला काय हौस येईल, काय आवड येईल सांगू शकत नाही, नाही का? मुंगूस पाळला त्यांनी. आणि मुंगूस पाळल्यानंतर तो घरामध्ये असायचा, घरामध्ये फिरायचा, त्याचं खाण्यापिण्याचं सगळं पाहायचे ते. एकदा तो मालक घरात नव्हता. त्याचं लहान बाळ त्या पाळण्यामध्ये झोपलेलं होतं. ती बाई पाण्याला गेली होती आणि तेवढ्यात त्या घरामध्ये साप आला. आता साप आल्यानंतर त्या मुंगसाने बघितलं. बघितल्यानंतर तो साप त्या बाळाच्या पालण्याकडे जायला निघाला होता. मुंगसाने ओळखलं की हा पालण्याजवळ जर गेला तर बाळाला दंश करेल, म्हणून त्याच्याशी झुंज झाली. सापाची आणि मुंगसाची झुंज झाली. बरं का? झुंज झाल्यानंतर मग काय झालं माहितीये का? त्याच्याशी झुंजता झुंजता त्याने तो दंश करायचा, याने त्याला चावा घ्यायचा सापाला. असं करता करता झालं काय, ते थोडंसं रक्त वगैरे असं त्या मुंगसाच्या याला तोंडाला लागलं. आणि मग त्या सापाला मारून तो तसं येऊन पायरीवर बसला. तेवढ्यात ती बाई पाण्याचा हंडा घेऊन ज्या वेळेला, दूध घेऊन ज्या वेळेला आली, त्यावेळेला तिने मुंगूस पायरीवर बसलेला बघितला. बरं का? मुंगूस पायरीवर बसलेला बघितला आणि तेवढ्यात तिच्या मनामध्ये विचार आला की फक्त मुंगूस आणि माझा मुलगाच घरात होता, दुसरं तिसरं कोणच नव्हतं. मग याच्या तोंडाला जर रक्त लागलेलं आहे तर याने काही केलं की काय? मागचा पुढचा विचार न करता ती दूध होती ती त्याच्या अंगावर टाकली. मुंगसाचं जे व्हायचं ते झालं. आतमध्ये जाऊन बघितल्यानंतर तिला साप दिसला आणि मग तो पश्चाताप तिला निर्माण झाला. आपला विषय आहे की त्या मुंगसाकडून चांगली कर्म घडली. मुंगसाने वाईट नाही केलं. बरं का? असं प्रत्येक योनीमध्ये कुठेतरी कार्य करत असताना, बरं का, आपण शेतकरी माणसं आहोत, आपण स्वतः बैलगाडी हाकललेली आहे, त्यामुळे आपण स्वतः कितीतरी वेळा असा अनुभव घेतलाय की इथून जर समजा आपण बैलगाडी घेऊन फळेगावला गेलो, बरोबर आहे ना, जाताना बैलांना हाट करायला लागायचं, जाताना बैलांना दिशा दाखवावी लागायची, पण एकदा येतानाच्या मार्गाला लागले की बिंदास्त पागा टाकून द्यायचे अंगावर आणि बिंदास्त राहायचं. ते बैलगाडी घेऊन बरोबर आपल्या घरापर्यंत व्यवस्थित यायचे. बरं का? अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. नांगर वाहणारे बैल प्रामाणिकपणे सगळं काही करत असतात. त्यांना काय करतो आपण? खायला घालतो फक्त. बरं का? पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या ठिकाणी ते चांगलं कार्य करत असतात. दूध देणारी म्हैस असेल, दूध देणारी गाय असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक प्राणी पक्षी आहेत, असे अनेक प्राणी पक्षी आहेत. बरं का? अशा अनेक वनस्पती आहेत. अनेक म्हणजे प्रत्येक वनस्पती ही काही ना काही औषधी उपयोगी आहे. बरं का? आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल. आता जे आयुर्वेदवाले जे असतात तोच अभ्यास असतो ना त्यांचा. आपल्या आजूबाजूला असलेल्या वनस्पती सुद्धा, कोणी एखादा जर आला आणि एखाद्याच्या निदर्शनात जर एखादी वनस्पती आली तर तो लगेच बोलतो, अरे बापरे, हे वनस्पती या ठिकाणी आहे. म्हणजे त्याला खूप आनंद वाटतो. तो लगेच मागतो किंवा तो घेऊन पण जातो. आपल्याला काही वाटत नाही, आपल्याला काही कळत नाही त्याच्यामध्ये काय आहे किंवा काय नाही. सहज शाकटाचा पाला पिकून जातो, शेवग्याचा पाला सहज पिकून जातो, आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे की नाही? शेवग्याची फुलं सहज खडून जातात, पडून जातात, पायाखाली तोडवतो आम्ही, आम्हाला माहित नाही त्याचं काय. पण आयुर्वेदिक वाला जो आहे, आयुर्वेदाचं ज्ञान असणारा जो आहे, तो तुम्हाला सांगेल शेवग्याच्या सालीत सुद्धा काय सामर्थ्य आहे किंवा काय बळ आहे, त्याच्या पाल्यामध्ये, त्याच्या फुलामध्ये. म्हणजे त्या योनीत असताना आपला विषय काय माहितीये का? अनेक योनी आम्ही फिरलो आणि अनेक योनी फिरत असताना त्या ठिकाणी काहीतरी चांगली कर्म आमच्याकडून घडली, काहीतरी पुण्यकर्म आमच्याकडून घडली आणि म्हणून आम्हाला हा नरदेह मिळाला. पाप पुण्य समकृता हा मग नर योनिषु जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर म्हणून बहुता जन्मा अंती जोडी लागली हे हाती. बोलण्यासारखं खूप आहे, आपण पुढे पुढे जाऊ, कारण जवळजवळ पाऊण तास झाला. समजलं का? पाऊण तास झाला तो.
सुरुवात केल्यापासून पाऊण तास झाला जवळजवळ, बरं का. आता इथे जर आपण वाचन घ्यायला घेतलं असतं तर मला तरी वाटतंय 50% लोकांनी आतापर्यंत 2-4 जांभया तरी एका एकाने दिल्या असत्या. काय बरोबर आहे की नाही? कारण वाचणारा वाचतो, थोडंसं वाचायला सुरुवात केली की तुझा आमचा काही संबंध नाही, असं असतंय ते. आणि उद्देश काय माहिती आहे का? विषय असा आहे की या ठिकाणी ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला कधीतरी मग मनामध्ये परिवर्तन करण्याची होण्याची भूमिका निर्माण होत असते. कारण ऐकणं, श्रवण करणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, या 9 पायऱ्या ज्या आहेत की नाही त्यापैकी पहिली पायरी कुठली आहे? श्रवण भक्ती. श्रवणाची ही पहिली पायरी आहे. आपल्याला जर 9व्या पायरीवर जायचं आहे, 9व्या पायरीवर जर जायचं आहे तर पहिल्या पायरीपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे ना. पहिल्या पायरीपासूनच आपल्याला चढायला सुरुवात करावी लागणार आहे. असो तर बहुत जन्मा अंती जोडी लागली हे हाती. आता दुसरं जर पाहायला गेलं तर माणूस एकदाच जन्माला येतो देहाने, ऐकताय ना? देहाने माणूस एकदाच जन्माला येतोय आणि एकदाच मरतोय. आयुष्याचा जर विचार केला तर तो जन्मही परवडला आणि तो मृत्यूही परवडला. पण आयुष्याची वाटचाल करत असताना माणसाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या वासना ज्या जन्म घेतात ना, वेगवेगळे विचार जे जन्म घेतात ना, माणूस रोज मरत असतो, रोज जन्मत असतो आणि रोज मरत असतो. त्या वासनेने, त्या विचाराने, त्या विषयांनी रोज एखादा विषय जन्माला येतो आणि लगेच मृत्यू होतो त्याचा. म्हणजे काहीतरी त्याच्या मनामध्ये एखादा विचार यावा, त्याने जन्म घ्यावा त्या विचाराने, आणि मग त्याच्या विचाराप्रमाणे नाही झालं की लगेच काय होतो? त्याचा मृत्यू होतो. असं कितीतरी आम्हाला जन्म मृत्यू आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये वासनेचे झालेले, आमच्या विचाराचे झालेले, विषयांचे झालेले कितीतरी जन्म मृत्यू आम्हाला पाहायला मिळतात. हे जर थांबवायचे असतील तर आम्ही काय केलं पाहिजे बरं का? एक विचार केला पाहिजे की मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. काय केलं पाहिजे? मग थांबवायचं आहे ना, जन्ममृत्यू थांबवायचा आहे ना, कुठेतरी हे थांबलं पाहिजे ना. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. मौली म्हणतात हे घटका यंत्र आहे, पण ते कुठेतरी थांबवायचं आहे ना आपल्याला. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरी शयनम. थांबवायचं आहे आम्हाला कुठेतरी. मग थांबवायचं जर आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? धरी पांडुरंगी भाव. भाव या शब्दाला खूप महत्व आहे. कारण देव कशाचा भुकेलेला आहे? भावाचा भुकेलेला आहे, नाही का? बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतोय, पण त्या सगळ्या काही गोष्टी करत असताना जर आमचा भाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे ना. बरोबर आहे की नाही मामा? भाव जर नसेल तर व्यर्थ आहे ना. तुम्ही एखाद्या देवाला चांगल्या प्रकारे सुगंधी फुलं अर्पण करतायत, फुलं सुगंधी आहेत, त्यांचा धर्म तो बरोबर आहे, पण तुम्ही अर्पण करताना तुमचा धर्म काय आहे? आपला धर्म काय आहे? तो भाव पाहिजे माणसाच्या अंतःकरणामध्ये. आणि जिथे भाव आहे ना तिथे देव प्रसन्न होत असतो, तिथे देवाचा साक्षात्कार होत असतो. बरं का? देवपूजा जेव्हा करतोय की नाही आम्ही, त्यावेळेला त्या ठिकाणी असलेला भाव महत्वाचा आहे. आम्ही कशा पद्धतीने ती देवपूजा करतोय, भाव काय आहे आमचा? एकनिष्ठ आहे का त्या ठिकाणी? आम्ही एकनिष्ठेने परमार्थ करतोय का? एकनिष्ठेने सगळं काही करतोय का? याचा विचार आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. धरी पांडुरंगी भाव. कारण का माहिती आहे का? हा नरदेह आम्हाला मिळालेला आहे ना, जर पांडुरंगी भाव नसेल, संत चरण जर मिळाले नाहीत, परमार्थ जर केला नाही, देवाचं नामस्मरण जर केलं नाही, ऐकताय ना, ज्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे ते कार्य जर आमच्याकडून घडलं नाही तर पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरी शयनम. मग आम्हाला कोणी थांबू शकत नाही. नाहीतरी गेला देह वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, देह वाया, जन्म वाया गेला, नाहीतरी जन्माला येऊन वाया गेला.
वाया जाणे याला आपण कुठे म्हणतो, कशाला म्हणतो? जे उपयोगात नाही आला त्याला काय म्हणतो? वाया गेला. तसं नरदेह मिळाला, उपयोगात नाही आला, वाया गेला तो. कसं तर बघा, एक मोठं ग्राउंड होतं, असं खूप मोठं ग्राउंड होतं बरं का. आणि त्या ग्राउंडमध्ये चारही बाजूला भिंती होत्या, अशा उंच भिंती होत्या, अशा म्हणजे त्या साईडचं इकडे काय दिसत नाही आणि इकडचं तिकडे काय दिसत नाही, अशा उंच भिंती होत्या. आणि त्या संपूर्ण ग्राउंडला आतमध्ये जायला, बाहेर पडायला एकच मार्ग होता, एकच दरवाजा होता. नेमका झालं काय, त्या ग्राउंडमध्ये, त्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक दृष्टी नसलेला माणूस त्या ठिकाणी गेला. आपण त्याला आंधळा म्हणतो, दृष्टीहीन, दृष्टी नसलेला माणूस त्या ठिकाणी गेला. आणि तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला काही बाहेर पडता येत नाही. मग आता काय करायचं? तेवढ्यात त्याला त्या ठिकाणी एक सत्पुरुष मिळाला. त्या सत्पुरुषाने बघितलं की अरे हा साचपडतो इकडे तिकडे म्हटल्यानंतर दृष्टीहीन आहे बरं का. नाहीतरी सत्पुरुष मिळेपर्यंत आपण कोण असतो? बरोबर आहे की नाही? आंधळेच असतो ना. सत्पुरुष मिळेपर्यंत, संत संघ मिळेपर्यंत आपण तेच असतो ना. बरोबर आहे की नाही? पटते ना तुम्हाला? जोपर्यंत आम्हाला संत मिळत नाही, सत्संग मिळत नाही, संतांचे चरण, संतांचं मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत आमचे डोळे असून सुद्धा आम्ही कोण असतो? कारण सृष्टीच पाहत असतो. सृष्टीतला जो निर्माता आहे, जो आम्हाला सांभाळतोय, जो आम्हाला सगळं काही सामर्थ्य देतोय, बळ देतोय, त्याचा आम्ही विचारच करत नाही ना. मग त्या सत्पुरुषाने बघितलं तर हा दृष्टीहीन आहे, याला काय केलं पाहिजे? याला मोकळा व्हायचा आहे, सुटायचं आहे, बाहेर पडायचं आहे, असं त्याच्या त्या एकंदरीत क्रियेवरून दिसतंय. म्हणून विचारलं, दादा काय रे? म्हणे मला मोकळा व्हायचं आहे, बाहेर पडायचं आहे बरं का. आम्हाला सुद्धा ती विनंती करता आली पाहिजे. ज्या वेळेला सत्संग मिळतो, संत संघ मिळताय, संत संघ ज्या वेळेला होतोय, त्यावेळेला आम्हाला सुद्धा हात जोडून विनंती करता आली पाहिजे की आम्हाला इथून मोकळं व्हायचं आहे बरं का. देव मिळाला, संत मिळाले की आपण काय 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 मागतो, पण तिथे महत्वाचा विषय असा आहे की तो दृष्टीहीन जरी असला तरी सुद्धा अंतःकरणामध्ये प्रकाश होता, ज्ञान होतं. म्हणून त्याने विचार करून पहिलंच सांगितलं की मला काय करायचं? ह्या कंपाऊंडच्या, ह्या ग्राउंडच्या बाहेर पडायचंय मला. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरी शयनम. नकोय आता, बस झालं, बस झालं. मग त्या सत्पुरुषाने काय केलं? त्याला त्या कंपाऊंडला लावून दिलं. मार्गदर्शन करण्याचं काम त्यांचं असतंय, संतांचं असतंय. काही कळतंय का? कंपाऊंडला लावून दिलं, बाबा हे चाचपडत चाचपडत जा, हे राम नाम घे आणि चाचपडत चाचपडत जा. काय होईल? पुढे तुला बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल, गेट मिळेल. आता हा चाचपडत निघाला, चाचपडत निघाल्यानंतर नेमका गेट यायची वेळ आणि याच्या एका पायाला खाज यायची वेळ. त्याने विचार काय केला? एवढा चाचपडला तेव्हा नाही गेट आला, पायाला खाजवेपर्यंत काय गेट येणार आहे? त्याने पायाला खाजवता खाजवता 4 पावलं पुढे गेल्याबरोबर गेट येऊन गेला. पुन्हा भिंत लागली, पुन्हा चाच पडायला लागला, पुन्हा त्या गेट जवळ आला, पुन्हा त्याच्या आता डोक्याला खाज आली. आता त्याने विचार केला, एवढा फिरलो, गेट आला नाही, मार्ग आला नाही, बाहेर पडण्याचा मार्ग आला नाही, आता डोक्याला खाजवेपर्यंत काय येणार आहे मार्ग? म्हणून त्याने डोक्याला खाजवता खाजवता पुढे निघाला, पुन्हा त्याला गेट आला. अशा किती फेऱ्या झाल्या? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बहु केला फेरा. बहु केला फेरा. बहु केला म्हणजे पुन्हा जर आकडा वाचला आपण तर 83,99,999 योनी, एका एका योनी कोटी कोटी फेरा. बहु केला फेरा. पण आता येथे सापडला थारा. आता हा नरदेह म्हटल्यानंतर, हा मनुष्य देह म्हटल्यानंतर येथे थारा सापडलेला आहे. अर्थात इथे आम्हाला सुटण्याचा मार्ग मिळालेला आहे, इथे मोकळा होण्याचा मार्ग मिळालेला आहे. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही मनापासून, अंतःकरणापासून मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अंतःकरणापासून मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता तसं जर पाहायला गेलं तर माणूस मोकळा होण्यासाठी प्रयत्न करतो का बांधण्यासाठी प्रयत्न करतो?
नाही का? आमचं जसं जसं आयुष्य पुढे पुढे ढकललं जातंय ना, जसं जसं आम्ही आयुष्यामध्ये पुढे पुढे जातो ना, वय आमचं वाढतंय ना, तशी आम्हाला बद्ध अवस्था प्राप्त होते. तसं आम्ही बांधलो जातोय. बरोबर की नाही माऊली? सोयरे वाढले माणसाचे, मोकळा झाला की बांधला. मुलं बालं झाली, त्याला भरपूर काय 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 नातवंड पतवंड, बांधला की मोकळा झाला. त्याने व्याप वाढवला. बरं, व्याप पण किती? झोप लागत नाही म्हणून गोळे घ्यायला लागतात. व्यापच ना, व्यापच ना. मग आम्ही दिवसेंदिवस काय करतोय? मोकळा होण्यासाठी प्रयत्न करायला हवा, पण तो प्रयत्न करत नाही. आम्ही काय करतोय? बद्ध अवस्था प्राप्त करून घेतोय. भगवंत म्हणतात, जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी म्हणतात की येथे सापडला थारा. बरं का? बहुत केला फेरा, येथे सापडला थारा. मग सापडलाय तर त्याचं सार्थक करून घेतलं पाहिजे. बरं का? सार्थक करून घेतलं पाहिजे. आता तसं जर पाहायला गेलं तर आज जनगणना जर केली तर किती माणसं आहेत माऊली, नाही का? कितीतरी माणसं ना, कितीतरी माणसं, अगणित. बरं का? कितीतरी रोज जन्माला येतात आणि कितीतरी मरतात. कितीतरी जन्माला येतात, कितीतरी मरतात. पूर्वी एखादी असं काही मृत्यूचं समजलं माणसाला तर किती हालायला लागायची ना मामा. कारण 15 दिवसातून, महिनाभरातून एखादी अशी किंवा 2-4 महिन्यातून एखादी घटना ऐकायला मिळायची. आता रोज 2-2, 4-4, इकडे झाला, तिकडे झाला, अमुक ठिकाणी झाला, तमुक ठिकाणी झाला. म्हणजे काय झालं? ते ऐकून ऐकून माणसाची ऐकण्याची स्थिती निर्माण झाली म्हणावं, नाही का? किंवा काय अजून असेल ते. पण कितीतरी माणसं आहेत, कितीतरी माणसं आहेत. सगळीच माणसं देवाचं करतात का? जे करतात ते पण देवाचंच करतात का? हा पण प्रश्न आहे ना, नाही का? 100 विद्यार्थी असतात, पण 1 नंबरने एकच पास होतो. बाकीचे नंबर बदलले जातात ना. आणि त्याच्याही पलीकडे पाहायला गेला तर सगळेच पास होत नाही, सगळेच उत्तीर्ण होत नाहीत. काही अनुत्तीर्णही होतात. शिक्षक सांगताना, शिकवताना सगळ्यांना सारखं सांगत असतात, सारखं मार्गदर्शन करत असतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे घेत असतो. भगवंताने अनेक निर्माण केलेले आहेत, अनेक माणसं निर्माण केलेले आहेत. मनुष्य देहामध्ये अनेक 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 प्राणी त्या ठिकाणी आहेत. प्राणीच ना, मनुष्य देह म्हणजे प्राणीच आहे ना. अनेक आहेत, पण सगळेच नाहीत ना. मग किती आहेत? मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे जाणे ऐशे दुर्लभ ते शहाणे. देवाचं कार्य करणारे दुर्लभ, नाही का? बाकीचं कार्य करणारे भरपूर भेटतील तुम्हाला, कमी भेटतील का? नाही का? रात्री आपल्या फलेगावच्या नाक्यावर उभा होतो ना तिथे, तेव्हा ती पोरं बोलायला लागली, महाराज म्हणे तुम्ही शर्ती पाहायला येऊ नका, आम्हाला माहिती तुम्ही येणार नाहीत, पण माणसं तरी पाहायला या. काही न देता किती माणसं गोळा होतात. हो, तो आश्चर्य म्हणजे आश्चर्याने सांगायला लागला की फक्त माहिती झाला ना, माहिती की कुठल्या कोपऱ्याचा कुठल्या कोपऱ्यापर्यंत पोचतो, आणि तो पण किती आवडीने पोचतो. जर गाडावरून गेला तरी पण त्याला काही फरक पडत नाही, नाही का? तर विचार करा किती आवड असेल त्याला, किती आवड असेल. विषय काय माहिती आहे का? की बाकीचं कार्य करणारे बहुत आहेत, बहुत आहेत. मशाची गर्दी आता कमी झाली थोडी, 15 दिवसांनी. 15 दिवस काय कमी गर्दी होती? सुरुवातीच्या 2-4 दिवस तर असं म्हणतात की पाय ठेवायला जागा नव्हती, नाही. अर्थात प्रत्येकाची काय अशा अपेक्षा असते, काहीतरी घेण्यासाठी लोक जात आहेत. सगळेच काय मनोरंजनासाठी जात नाहीत, पण 80% असतात की जे मनोरंजनासाठीच जातात, नाही का? जे काहीतरी त्यांना असेल काही त्यांचं साध्य करायचं त्यासाठी जातात. महत्वाचा विषय काय माहिती आहे का? की तेच जर आम्ही हरिनाम सोहळ्याचं बघितलं एखाद्या ठिकाणी, किंवा एखाद्या ठिकाणी देवकार्याचं बघितलं, तर किती माणसं असतात त्या ठिकाणी. दुर्लभ म्हटलेलं आहे त्याला, दुर्लभ. आणि म्हणून त्या दुर्लभामध्ये आपण कसं येऊ यासाठी प्रयत्न करा. काय मोजके जे आहेत ना, त्यांच्यामध्ये आपला नंबर कसा लागेल त्यासाठी प्रयत्न करा. भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तसे भरपूर आहेत. म्हणजे आज
आपल्या गावात जरी बघितलं किंवा आपल्या एक तालुक्यात जिल्ह्यापुरतं जरी बघितलं तरी कितीतरी आहेत, बरं का. पण आध्यात्मिक क्षेत्राचा ज्या वेळेला आपण विचार करतोय ना, त्यावेळेला मात्र मग माणसाला विचार करावा लागतो, ही जबाबदारी कोणावर सोपवायची, ती जबाबदारी कोणावर सोपवायची, अमुक जबाबदारी कोणावर सोपवायची. आलं का लक्षात? हा सगळा विचार करावा लागतो. आणि मग त्यासाठी अगदी कमी कलावंत असतात, कमी माणसं असतात, त्या दुर्लभ जे असतात ना, त्या दुर्लभांमध्ये आपला नंबर लागला पाहिजे. अर्थात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. आणि मग त्याचं जर सार्थक आपल्याला करायचं आहे, खऱ्या अर्थानं त्या ज्या पद्धतीने आणलेलं आहे भगवंताने, ज्या कारणास्तव आणलेलं आहे, ज्या कामास्तव आणलेलं आहे, ते कार्य, ते काम जर आपल्याकडून जर झालं पाहिजे, ते कार्य साध्य झालं पाहिजे असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? धरी पांडुरंगी भाव. आमच्या भावाला खूप महत्त्व आहे. आम्ही त्या देवाचं एकनिष्ठेने नामस्मरण केलं पाहिजे. एकनिष्ठेने त्या ठिकाणी काय झालं पाहिजे? जे काही आमच्या वाट्याला सेवा येईल ती आम्ही केली पाहिजे, बरं का. आणि मग अशा प्रकारे करणारे दुर्लभ असतात. त्याच्यात जर पाहायला गेलं तर आज कितीतरी बाजार भरलाय. आता तो बाकीचा बाजार जाऊ द्या, बाकीची माणसं जाऊ द्या, चला सगळे, बरं का. नरदेव म्हणून जी जन्माला आल्या ती भरपूर आहेत, पण त्याच्यातूनही आम्ही ज्यांना परमार्थिक समजतो त्याच्यातही परमार्थ करणारे दुर्लभ आहेत. कारण प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे प्रत्येक जण करत असतो ना. आलं का लक्षात? देवासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठीच येणारे कमी असतात. देवाचंच कार्य घडावं म्हणून मंदिरात येणारे कमी असतात. देवाचंच कार्य घडावं, देवाचीच सेवा घडावी, बरं का, म्हणून त्या ठिकाणी धर्म कार्य करणारे पाहायला मिळतात आम्हाला, असे कमी असतात अतिशय. बाकीचं जर पाहायला गेलं तर काहीतरी आम्हाला साध्य करता यावं, आम्हाला म्हणजे त्याला काय म्हणतात, देवाच्या नावात चोरांचा बाजार करता यावा, बरं का. असं बरंच काही आम्हाला पाहायला मिळतंय, असं बरंच काही अनुभवायला मिळतंय. पण आपण किती जरी त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तरी देवाकडे माप बरोबरच असतो, माप बरोबर असतो, बरं का. ते जरी माणसाला असं वाटत असेल की मी जे काही करतोय ते लोकांच्या दृष्टीने देवाचं आहे, पण देवाच्या दृष्टीने देवाचं पाहिजे. लोकांना आवडो म्हणून करायचंच नाही ना आम्हाला, लोकांना आवडावं म्हणून करायचं नाही. आणि लोकांना आवडावं म्हणून जर तुम्ही करत असाल ना, तर देवाला कधीच आवडणार नाही, कधीच आवडणार नाही. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं लोकांना आवडावं म्हणून नाही, देवाला आवडावं म्हणून, लोकांसाठी नाही, देवासाठी. तसं आम्हालाही देवासाठी करता आलं पाहिजे, देवासाठी राहता आलं पाहिजे, देवासाठी सगळं काही, अर्थात ते नामस्मरण वगैरे करता आलं पाहिजे. त्या पद्धतीने कार्य आम्हाला करता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने कार्य करण्यासाठी आम्हाला नरदेव दिलेला आहे. कसा दिलेला आहे? बहुत जन्मा अंती 83,99,999 योनी पार केल्यानंतर मिळालेला आहे. कसा मिळाला? पाप पुण्य समकृत हा जोडी लागली से हाती, बरं का. कसा हाताला लागला तर एक आपण थांबता दृष्टांत बघूयात. एका श्रीमंत माणसाला कावल्याची गरज होती, नाही? आपण नेहमी तो दृष्टांत ऐकतो, पुन्हा एकदा ऐकू. हाती लागला म्हणून, लागला असेल हाती आता तुमच्या पण काय, कावल्याची गरज होती त्या माणसाला, श्रीमंत माणसाला. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का? सर्वांना सांगितलं, जो कोणी मला कावला आणून देईल ना, त्याने ती बक्षीस ठरवली, अमुक अमुक रुपये मी त्याला देईन, बरं का. अमुक अमुक रुपये मी त्याला देईन किंवा काहीतरी देईन, काहीतरी अशी मोठी बक्षीस ठरवली. आणि सर्वत्र त्याने ते गावामध्ये आवाज दिला. आवाज देणारे असायचे पूर्वी, बरं का. पूर्वी आपल्याकडे होता ना, सोंग्या मामा होता, नाही का, असे असायचे. म्हणजे पूर्वी आवाज देणारे असायचे असे. तसं तर आवाज दिला संपूर्ण गावामध्ये आणि सगळ्या ग्रामस्थांना माहिती झालं. अनेकांनी प्रयत्न केले कावळा पकडायचा, पण कावळा सहज पकडता येत नाही, बरं का. कावळ्याला डोळे असतात, सांगायला 2 पण दिसायला एकच, पण लवकर नाही पकडू शकत त्याला आपण. आता नेमका झाला काय माहितीये का? एक दृष्टीहीन असलेला मनुष्य, आंधळा मनुष्य, आंघोळीला गेलेला, पण त्याचा नित्य नेम काय माहितीये का? एक बुडी मारली त्या गंगेमध्ये, नदीमध्ये, की वरती एक टाळी वाजवायची अशी, आणि टाळी वाजवता वाजवता नेमका कावळाच हाताला लागला. तुम्ही म्हणाल दृष्टीने मग कसा काय त्याला समजला? कावकाव आवाज आला ना त्याला, बरं का, कावकाव आवाज आला त्याला.
आता हाताला लागल्याबरोबर त्याला एवढा आनंद झाला की अरे बाप रे, त्याने ऐकलेलं ना ते, की आता आपल्याला एवढे पैसे मिळणार, असं तसं हे ते सगळं काही झालं बरं का. नेमकं त्याच्या मनामध्ये काय आलं माहितीये का, मिळालंय तर खरं, पण 2 नेले तर डबल मिळतील. 1 मिळालाय ना, 2 नेले तर डबल मिळतील. मग त्याने काय केलं, जो होता त्याला बगल मध्ये ठेवला, असा काखेमध्ये उडी मारली आणि पुन्हा एकदा टाळी वाजवली. परत भेटणार नाही नरदेय, हाती लागलाय ना, आता सार्थक करून घेतला पाहिजे, परत मिळेलच याची गॅरंटी. म्हणजे बगल ठेवून परत घ्यायला जाऊ नका. नरदेह मिळालाय, आता मनुष्य देह मिळालाय आपल्याला, हाती लागलेला आहे. हाती लागलेला आहे ना, तर मग सार्थक करून घ्या बरं का. परत मिळेल याची गॅरंटी मिळेल का? आपण सांगू शकतो का, मी एकदा नरदेह ठेवल्यानंतर किंवा मनुष्य देह माझा गेला आता की परत मी माणसातच जन्माला येईल म्हणून? फक्त श्रद्धांजलीच्या वेळेला काही समाधानासाठी म्हणतात, चांगल्या योनीत जन्माला घालावा काय, पण ते कशावर अवलंबून असतंय, तर आपल्या प्रवासावर अवलंबून असतंय, आपल्या आचरणावर अवलंबून असतंय, आपल्या कर्माचरणावर अवलंबून असतंय. आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला अर्थात ओळख करून देतात, जाणीव